मोदींनी सांगितलेलं आहे, कशा पद्धतीनं करणार आहात आंदोलन? खरं तर गेल्या 70 वर्षापासून या राज्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना, भाजप या सर्वच पक्षांनी या ठिकाणी धनगर बांधवांना या ठिकाणी आम्हाला सर्व तमाम समाजाला फसवलेलं आहे। ह्या राज्यकर्त्यांनी फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन या ठिकाणी फक्त आणि फक्त धनगराची फसवणूक केलेली आहे। म्हणून तमाम राज्यातील ना नेता ना पक्ष असा हा लढा आजपासून या पंढरपूरच्या या दक्षिण काशी नगरीमध्ये उभारलेला आहे। मला आपल्या माध्यमातून सरकारला एवढंच सांगायचं आहे की हा धनगराचा अंत आता या सरकारनं पाहू नये। शिंदे सरकार, फडणवीस सरकार आणि पवार सरकार आपल्या हातात आहे। एका कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये आपण या ठिकाणी धनगर आरक्षणाचा अंमलबजावणीचा प्रश्न संपवू शकता। खरं तर आपण काहीही करून कुठल्याही सबबी न सांगता, भूल थप्पा न देता एसटीचं सर्टिफिकेट अंमलबजावणीचं तमाम एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही एकच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आणखी काय योद्धे आहेत, तरुण आहात तुम्ही, गेले 6 महिन्यापूर्वी पण आरक्षण मिळवण्यासाठी उपोषणाला बसला होता, त्यावेळेस काय आश्वासन देण्यात आलं होतं? त्यावेळेस आमची दुरुस्ती शिफारस करण्याची मागणी होती, म्हणजेच ती केल्याशिवाय अंमलबजावणी होणार नाही। परंतु प्रत्येक वेळी जसं फसवण्यात आलं 70 वर्षापासून, तसंच आम्हाला फसवण्यात आलं। त्यामुळे यावेळेस आम्ही एकत्र आलो आहे आणि इथून आम्ही सरकारला इशारा देतो आहे, आता आरकी पारकी लढाई असेल, यावेळेस जर तुम्ही आमचं अंमलबजावणी करून आम्हाला सर्टिफिकेट दिलं नाही तर आम्ही तर मेलो तरी 72 मागं सरणार नाही। तुम्ही काय सांगाल? आर्या पारची लढाई म्हणून तरुण भूमिका आहे। शिंदेसाहेब, आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एका जातीसाठी शपथ घेतली शिवरायांच्या चरणी की आम्ही तुमचं आरक्षण देऊ। धनगर जमातीसाठी ते का शपथ घेऊ शकत नाही? माझा सवाल आहे मुख्यमंत्री महोदयांना, तुम्ही धनगरांच्यासाठी काय केलं? देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील सवाल आहे की ते शरद पवारांचंच पुढचं व्हर्जन कशा पद्धतीनं आहेत? शरद पवार साहेबांनी 1978 साली जी मागणी नसलेली शिफारस केली की धनगर जमातीला काय करा, एस टीमध्ये त्यांचा समावेश करा, जी धनगरांची कधीच मागणी नव्हती। आम्ही ऑलरेडी एस टीमध्ये आहोत। दुर्दैवानं या सूचीमध्ये ड झालेला आहे, धनगड, आणि तो जो आहे तो धनगरांसाठीच होता। राष्ट्रपतींना तो अभिप्रेत असलेली जी जमात होती ती धनगर होती, आणि ही फसवणूक 67 पासून यशवंतराव चव्हाणांपासून चालू राहिलेली आहे। त्यावेळी देखील या राज्यातनं एक बंडे धनगर म्हणून आमचेच आहेत, त्यांच्यासाठी एस टीची शिफारस करण्यात आली होती। तो जो काही ही जी होती शिफारस ती स्क्वॅश झाली, नंतर बिल स्क्वॅश झालं, राष्ट्रपतीची सही झाली नाही। त्यानंतर पुन्हा आपण बघितलं असेल 78 जे आजपासून आरक्षण सुरू होणार आहे ते आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही उठणार नाही? माझं सरकारला सांगणं आहे, आमचे बांधव या ठिकाणी बसलेले आहेत उपोषणासाठी, ते एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय या विठुरायाच्या भूमीमधनं, या चंद्रभागेच्या तीरावरनं बिलकुल हलणार नाहीत। आणि सरकारला देखील सांगणं आहे, तुम्ही या ठिकाणी धनगर एस टी आरक्षणाची सनद इथं येऊन घेऊन यायचे। आम्ही वकील आहोत, आम्ही कायदेपंडित आहोत। सरकारला जे आहे ते सगळं देण्यासाठी सरकारकडे डॉक्युमेंटेशन आहे, तज्ज्ञ आहेत, पण जाणीवपूर्वक धनगरांची आमच्या समाजाला पंढरपुरामध्ये येऊन द्यावं आणि गेल्या 70 वर्षापासूनचा जो अन्याय झाला आहे तो दूर करावा, अन्यथा होणाऱ्या परिणामास जबाबदार राहावं। नक्कीच ना नेता ना पक्ष, धनगर समाज हाच आमचा पक्ष, असं आता त्यांनी सांगितलेलं आहे। धनगर समाजाचे नेते मरगळ साहेब आपल्याबरोबर आहेत, काय सांगाल की आज याचा लढा उभा तुम्ही करताय आरक्षणाचा? धनगर आरक्षणाचा, आदिवासी धनगर जमातीचा लढा हा खरं तर 40 वर्षापासून चालू आहे। क्रांतीसूर्य BK कोकरे साहेबांनी ह्या लढ्याचं प्रथमतः रणशिंग फुंकलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर आपलावित करून प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं। आम्ही त्यांचेच वैचारिक वारसदार आहोत आणि आज हा 4थ्या पिढीमधला हा टप्पा सुरू आहे। धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही नवीन आरक्षण मागत नाही आहे। तुम्ही जर महाराष्ट्राच्या यादीमध्ये बघितलं तर मराठीमध्ये मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही मराठीमध्ये 6 GR आहेत, जो ग्रामपंचायत ॲक्ट आहे, जो स्टॅम्प ड्युटीचा ॲक्ट आहे, वन हक्क जमिनींचा ॲक्ट आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, व्हॅलिडिटीचा ॲक्ट आहे आणि जात प्रमाणपत्र देण्याचा ॲक्ट आहे। ह्या 6ची 6 कायद्यामध्ये तुम्ही कुठल्याही पुस्तकामध्ये जावा आणि यादी बघा, तिथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे धनगर। मग तुम्ही जेवढी पब्लिकेशन्स महाराष्ट्र सरकार आता जे पब्लिकेश करतंय तिथंसुद्धा तुम्ही मराठीमध्ये स्पष्टपणे धनगर लिहिलं आहे। सगळ्या डॉक्युमेंटमध्ये धनगर आहे, घटनेच्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनमध्ये सुद्धा धनगर आहे आणि जातनिहाय जनगणना आणि मानववंशशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ ह्यावरतीच घटना आधारलेली आहे। घटना काही अशी नाही की आभाळातनं पडली आणि बाबासाहेबांनी जिल्हे आणि देशापुढे दिली।
घटना ही ज्या बेसिक तत्वावरती आहे त्या बेसिक तत्वावरती हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये धनगर हा आदिवासीमध्ये गणलेला आहे, आदिवासीमध्ये मोजलेला आहे. आणि मग ज्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनमध्ये आम्ही आदिवासी आहोत आणि जर आमचं नाव त्याच्यामध्ये आहे तर मग तुम्ही आम्हाला ते का देत नाही? एक रचा ड झाला पण तो इंग्लिशमध्ये झाला आहे, मराठीमध्ये तर नाही झाला ना. घटना ही इंग्लिशमध्ये लिहिली, हिंदीमध्ये लिहिली. आजही दरवर्षी संसदेमध्ये जे घटनेचं पब्लिकेशन होतं हिंदीमध्ये स्पष्टपणे ध न ग र लिहिलं जातं. महाराष्ट्रामध्ये ज्या कायद्याचा कुठलाही जी आर तुम्ही ऑनलाईन काढा तिथं ध न ग र लिहिलेलं आहे. आणि मग तुम्ही धनगर तर लिहिताय, तुम्ही धनगरचं भाषांतर धनगरमध्ये करताना डीचं आर करताय, मग आम्हाला सर्टिफिकेट का देत नाही? बरं 1985 पर्यंत तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देत होता, मग कुठल्या अधिकारामध्ये राज्य सरकारनं ते सर्टिफिकेट बंद केली? कारण जातीला आरक्षण देणं हा केंद्रीय विषय आहे. मग केंद्रीय सरकारनं जर आम्हाला ते आरक्षण दिलेलं आहे तर मग महाराष्ट्र सरकारनं कुठल्या अधिकारामध्ये 1985 मध्ये जी आर काढून धनगरांची जी सर्टिफिकेट आम्हाला देतोय? कारण ह्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे धनगड म्हणजेच धनगर आहे. डचा जो आरसाठी जो ड झालेला आहे तो धनगरासाठीच झालेला आहे. आपण मगाशी भाषणामध्ये भाऊ झाला होता आणि सोन्याचा डोंगर जो कोणी लुटला तो नक्की कोणावर आरोप होता? महाराष्ट्रातली प्रस्थापित भामटी व्यवस्था आहे, भामटी व्यवस्था, की ज्या व्यवस्थेमध्ये अनेक मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान, केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री झाले. ह्या लोकांनी जाणीवपूर्वक धनगरांसारख्या 2 करोडची मतदारसंख्या असलेल्या प्रचंड मोठ्या जात समूहाला त्यांच्या न्याय हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी केलेलं हे कुटील कारस्थान आहे. हा धनगरांना लाक्षाग्रहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न आहे, त्यांना द्यूतामध्ये हरवण्याचा प्रयत्न आहे, त्यांचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली ही जी राजकीय जी प्रस्थापित राजवट आहे ह्या राजवटीनं आमचं नुकसान केलेलं आहे. आणि म्हणून ह्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सकल 13 करोड जनतेला आणि धनगर जनतेला मला सांगायचं आहे की आता धनगरांनी जागृत झालं पाहिजे. कारण धनगरांचा 1900 वर्षांचा ह्या देशावरती राज्य करण्याचा अत्यंत उज्ज्वल आणि दैदिप्यमान असा इतिहास आहे. त्या इतिहासाला सरून आता धनगरांनी पुन्हा विकासाच्या नवीन मार्गावरती आलं पाहिजे आणि आपला न्याय हक्काधिकार ह्या सरकारकडून मिळवून घेतला पाहिजे. आणि जर त्यांनी दिला नाही तर महाराष्ट्राच्या 6ची 6 पक्षांना घरी बसवलं पाहिजे. ही ह्या ठिकाणची आमची भूमिका आहे. जरांगे पाटील सुद्धा ओबीसीमधून आरक्षण मागतायत, कसं पाहता याच्यात? नाही, जरांगे पाटील हे 96 कोळी क्षत्रिय मराठा आहेत. आजही त्यांची घोषणा 1 मराठा लाख मराठा आहे. खरं तर ह्या स्टेजवरती मराठा आरक्षणाचा विषयाकडे आम्हाला काही जायचा विषय नाही, परंतु सध्या आम्ही ओबीसीमध्ये आहोत आणि ओबीसीमध्ये आपण जे 52% म्हणतो त्या 52%पैकी 14% धनगर आहोत आणि ते ओबीसीमध्ये आहेत. म्हणजे ओबीसीचं जे 57% आरक्षण आहे हे ओबीसीमधलं आहे. आणि जरांगे पाटलांची जात साम दाम दंडभेद खोट्या व्यवस्थेमधून जर का तिथं घुसली तर सर्वाधिक मोठं नुकसान हे धनगरांचं होणार आहे. आणि म्हणून 96 कोळी मराठ्यांचा ओबीसीमधल्या प्रवेशाला आमचा कडाडून विरोध आहे. जरांगे पाटलांनी धनगरांच्या बलचं पुतनामावशीचं प्रेम बंद करावं. जर तुम्हाला धनगरांचं खरोखर प्रेम असेल तर तुम्ही 1000 वर्षाची तुमची क्षत्रिय राजवट आहे, तुम्ही अगोदर तुमची ओबीसीमधली मागणी बंद करा आणि मग आम्हाला भेटायला या. तोपर्यंत तुमचं प्रेम हे मगरमच्छ के आंसू आहे, पुतनामावशीचं प्रेम आहे. शरद पवारांनी आता तुमच्या धनगर समाजाच्या अमरण उपोषणाला सनद पुरवली असं सांगितलं जातं, कसं पाहता? शरद पवार ह्या जन्मात नाही 7 जन्मात धनगरांना कुठलीही गोष्ट पुरवू शकत नाहीत. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये धनगराच्या आरक्षणाचे, धनगराच्या विकासाचे, धनगराच्या उद्योगाचे सगळ्यात मोठे शत्रू हे शरद पवार साहेबच आहेत. आणि म्हणून फक्त आता एक नवीन देवेंद्र फडणवीस नावाचं एक नवीन व्हर्जन आलंय. एखादी जुनी गाडी झाल्यावर नवीन होतं ना, तसं शरद पवारांच्या पुढचं व्हर्जन आहे देवेंद्र फडणवीस. पण आमच्या आरक्षणाचे खरे कट्टर दुश्मन हे पवार साहेबच आहेत. आणि त्यामुळं काही लोक जर म्हणत असतील की आम्ही त्यांची रसद बिसद, त्यांच्या रसदीकडे आम्ही बघत बी नसतो, हा आमच्या न्याय हक्काचा अधिकारचा विषय. 1 रुपया आम्ही धनगर जमातीकडून गोळा करू आणि आमच्या रसदीला आम्हाला गरज काय येतं? उपोषण करायला कशाला रसद लागते? तुम्ही काय सांगाल? आता धनगर समाजाचं अमरण उपोषण सुरू आहे. धनगर जमातीचं ST आरक्षण अंमलबजावणीसाठीचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे. यामध्ये आमचे योद्धे जे आहेत ते घरी तेव्हाच जातील ज्यावेळेस सरकार इथं आम्हाला सर्टिफिकेट आणून देईल. अन्यथा इथून सरकारने आमच्या योद्ध्यांचे मुद्देच उचलावेत. या ठिकाणी एका जातीसाठी वेगळा न्याय, एका जातीसाठी वेगळा न्याय हे सरकारचे दुटुपी